जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिले गुगल सुरक्षा अभियांत्रिकी केंद्र कोणत्या शहरात स्थापन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच हे केंद्र हैदराबादमध्ये स्थापन करण्यात येणार असून हे आशियातील अशा प्रकारचं दुसरंच केंद्र असेल. मित्रांनो, जगामध्ये आतापर्यंत अशी 4च केंद्र आहेत व ती कोणत्या शहरात आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा. यामध्ये जपानमधील टोकियो, आयर्लंडमधील डब्लिन, जर्मनीमधील म्युनिक तर स्पेनमधील मलागा या शहरात अशी केंद्र आहेत. आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. बघा, पहिला प्रश्न काय आहे? 19 वर्षाखालील ACC पुरुष आशिया कपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर या स्पर्धेचं विजेतेपद बांगलादेशनं पटकावलं आहे. बांगलादेशने अंतिम सामन्यात भारताला हरून सलग दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेविषयी अधिक सांगायचं झालं तर ही या स्पर्धेची 11वी आवृत्ती होती व याचं आयोजन 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर पर्यंत संयुक्त अरब अमिरात येथे करण्यात आलं होतं. यात एकूण किती संघ सहभागी होते? तर यात 8 संघ सहभागी होते व याच्या पहिल्या आवृत्तीचं आयोजन 1989 मध्ये बांगलादेशमध्ये करण्यात आलं होतं. बरं, ही स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणी जिंकली? तर भारताने ही स्पर्धा सर्वाधिक 8 वेळा जिंकलेली आहे. सध्याच्या या 11व्या आवृत्तीत भारतीय संघाचे कर्णधार कोण होते? तर मोहम्मद अमान हे भारतीय संघाचे कर्णधार होते. या स्पर्धेमधील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने बांगलादेशच्या इक्बाल हुसेन इमान यांना सन्मानित करण्यात आलं. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा पाकिस्तानच्या शहाजीब खान यांनी केल्या तर सर्वाधिक बळी हे बांगलादेशच्या इक्बाल हुसेन इमान यांनी घेतले आहेत. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन संयुक्त अरब अमिरातमध्येच करण्यात आलं होतं व ही स्पर्धा बांगलादेशने जिंकली होती. 2021 मध्ये सुद्धा याचं आयोजन UAE मध्येच करण्यात आलं होतं. त्यावेळेस आपल्या भारताने ही स्पर्धा जिंकली होती. 2019 मध्ये याचं आयोजन श्रीलंकेत करण्यात आलं होतं. विजेता भारत होता. तर 2018 मध्ये ही स्पर्धा बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आली होती व विजेता हा आपला भारतच होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2024च्या आशिया पॅसिफिक अवॉर्ड्स फॉर कल्चरल हेरिटेज कॉन्झर्वेशनमध्ये पुरस्कार पटकावणारी सर बायरामजी जीजीभॉय पारशी धर्मदाय संस्था कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच ही संस्था आपल्या महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात कुठे? तर महाराष्ट्रातील मुंबई येथे ही संस्था असून आता या संस्थेला आशिया पॅसिफिक अवॉर्ड्स फॉर कल्चरल हेरिटेज कॉन्झर्वेशनमध्ये मेरिट अवॉर्ड जाहीर झाला आहे. तसेच या आशिया पॅसिफिक हेरिटेज कॉन्झर्वेशन अवॉर्डमध्ये अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन हा अबद सायेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्पाला जाहीर झाला आहे. हा अबद सायेश्वर मंदिर संवर्धन प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? तर हा प्रकल्प तमिळनाडूमध्ये आहे. या आशिया पॅसिफिक कल्चरल हेरिटेज कॉन्झर्वेशन पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना युनेस्कोद्वारे 2000 साली करण्यात आली. यामध्ये जे इतर पुरस्कार आहेत ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. तर पहा, या आशिया पॅसिफिक पुरस्कारामधील उत्कृष्टता पुरस्कार हा इनारियू बाथ हाऊस रिस्टोरेशन प्रोजेक्टला मिळाला आहे व हा जो प्रोजेक्ट आहे हा जपानमधील टोकियो शहरात स्थित आहे. इतर पुरस्कार सुद्धा तुम्ही वाचून घेऊ शकता, पण यामध्ये आपल्याला फक्त भारताचे 2 पुरस्कार लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. RBIने आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी लॉन्च केलेल्या AI टूलचं नाव काय आहे? तर RBIने आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी एक AI टूल लॉन्च केला असून त्या टूलला म्यूल हंटर असं नाव देण्यात आलं आहे. काय? तर म्यूल हंटर असं या टूलचं नाव असून हे टूल काय करतं? तर मनी लॉन्ड्रिंगमध्ये वापरली गेलेली म्यूल खाती ओळखण्याचं कार्य या टूलद्वारे करण्यात येतं. आतापर्यंत सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांमध्ये हे म्यूल हंटर AI टूल लागू देखील करण्यात आला आहे. येथे RBI विषयी बोलत आहोत तर RBI संबंधित अजून एक न्यूज नोट करून घ्या. अलीकडेच आता RBIने सलग 11व्यांदा रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, अलीकडेच पार पडलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत 4-2 या बहुमताने रेपो दर 6.5% कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे लक्षात ठेवा, या बैठकीत 4 जणांनी रेपो रेट न बदलण्याचा निर्णय घेतला तर 2 जणांनी या निर्णयाला विरोध केला आहे. ही जी चलनविषयक धोरण समिती आहे याची स्थापना 2016 मध्ये करण्यात आली असून या समितीमध्ये 6 सदस्यांचा समावेश असतो. त्यापैकी 3 हे RBIचे अधिकारी तर 3 सदस्य हे भारत सरकारद्वारे नामनिर्देशित केले जातात. भारत सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा 4 वर्षाचा असून ते पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसतात. ठीक आहे. तर आता हा प्रश्न पहा.
रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिट 2024चं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रायझिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टमेंट समिटचं उद्घाटन करण्यात आलं. या समिटचं उद्घाटन 9 डिसेंबर रोजी करण्यात आलं असून ही समिट 11 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. पर राजस्थानमधील कोणत्या शहरात याचं आयोजन करण्यात आलं? तर राजस्थानमधील जयपूर या शहरामध्ये याचं आयोजन करण्यात आलं आहे. मित्रांनो, राजस्थान सरकारने पुढील 5 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था 350 अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत नेण्याचं लक्ष्य ठेवलं असून ही समिट याचाच एक भाग आहे. बरं, या राजस्थानच्या समिटचे एकूण किती भागीदार देश आहेत? तर 17 देश हे या समिटचे भागीदार देश होते व या समिटमध्ये एकूण 32 देश सहभागी झाले होते. या समिटचा उद्योग भागीदार हा भारतीय उद्योग परिसंघ होता व याची थीम बिल्डिंग रेझिलियन्स अँड फॉस्टरिंग ग्रोथ अशी होती. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्रातील 15व्या विधानसभेचे अध्यक्ष कोण बनले आहेत? तर मित्रांनो, पुन्हा एकदा राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत. त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली असून ते आता सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले. मित्रांनो, यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1960 मध्ये राज्याच्या स्थापनेपासून विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडून आलेले नार्वेकर हे दुसरेच व्यक्ती ठरले आहेत. त्यांच्या आधी सलग 2 वेळा विधानसभेचे अध्यक्ष हे बाळासाहेब बारडे बनले होते. बरं, राहुल नार्वेकर या विधानसभेत कोणत्या मतदारसंघातून निवडून आले आहेत? तर ते कुलाबा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, आशियाई क्रिकेट परिषदेच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? मित्रांनो, या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष हे जय शाह होते, पण आता त्यांची ICCच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हे पद रिक्त झालं व आता या पदावर शमी सिल्वा यांची नियुक्ती करण्यात आली. कोणाची? तर शमी सिल्वा हे आता आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील. शमी सिल्वा हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत? तर ते श्रीलंकेचे नागरिक असून यापूर्वी त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेच्या वित्त आणि विपणन समितीचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं होतं. या आशियाई क्रिकेट परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तर 19 सप्टेंबर 1983 रोजी याची स्थापना करण्यात आली असून याचं मुख्यालय दुबई येथे स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अलीकडेच राजस्थानमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजस्थानमधील हा जो सरदार वल्लभभाई यांचा पुतळा आहे याचं अनावरण अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं. मित्रांनो, या पुतळ्याची उंची ही 11 फूट असून याचं वजन 1100 किलो इतकं आहे. बरं, राजस्थानमधील कोणत्या शहरात हा पुतळा स्थापन करण्यात आला? तर राजस्थानमधील जोधपूर या शहरात हा पुतळा स्थापन करण्यात आला. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर जगातील सर्वात वृद्ध वन्य पक्षाने वयाच्या 74व्या वर्षी अंडे दिले, तर या पक्षाचं नाव काय आहे हेच आपल्याला सांगायचं आहे. तर या पक्षाला शास्त्रज्ञांद्वारे विजडम असं नाव देण्यात आलं असून आता या पक्षाने वयाच्या 74व्या वर्षी अंडे दिला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जगातील मोबाईल मालवेअर हल्ल्यांच्या बाबतीत कोणता देश जगामध्ये अग्रस्थानी आहे? तर मित्रांनो, मोबाईल मालवेअर हल्ल्यांच्या बाबतीत आपला भारत हा जगामध्ये अग्रस्थानी आहे. भारतामध्ये या हल्ल्यांची टक्केवारी 28% असून जागतिक स्तरावर भारतानंतर अमेरिका हा 27% दुसऱ्या स्थानी आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे हा दरवर्षी 10 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, या दिनाचं आयोजन 10 डिसेंबर रोजीच का केलं जातं? तर 10 डिसेंबर 1948 मध्ये मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला होता. त्यासाठी 10 डिसेंबर या तारखेस 1950 पासून आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन साजरा करण्यात येत आहे. यावेळेस या दिनाची थीम नोट करून घ्या. आवर राईट आवर फ्युचर राईट नाऊ अशी यावेळेस या दिवसाची थीम आहे. यासच हे सुद्धा नोट करून घ्या. दरवर्षी 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा केला जातो व यंदाची या दिवसाची थीम काय होती? तर युनायटिंग विथ यूथ अगेन्स्ट करप्शन शेपिंग टुमारोज इंटिग्रिटी अशी यावेळेस या दिवसाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.